नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेमध्ये आपण एक सामायिक समीकरण सोडवा हे सराव संच सुरू केलेला आहे। तर कालच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सराव संच 1 मधील काही प्रश्न सोडवून दाखवले आणि एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्क मध्ये करण्यासाठी दिला होता। मी तुम्हाला सांगितलं होतं की होमवर्क मध्ये तुम्ही ते प्रश्न सोडवा आणि मला कसं कळेल की तुम्ही ते प्रश्न सोडवला आहे की तुम्हाला जमलं की नाही जमलं, आणि त्याच्यात जर काही चूक झाली असेल तर मी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगतो की तुमचं ही चूक झालेली आहे, ही चूक करू नका तुम्ही म्हणून। मग ते कसं काय, फार सोपं आहे। जसं आता हा पेज आहे, तुम्ही काय करायला पाहिजे, हे उत्तर सोडवलं याच्यामध्ये या पेजची फोटो काढायची, ती पेजची फोटो कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं। आम्ही जरा पाहतो ओके असेल तर आम्ही तिथं खाली तुम्हाला ओके बेस्ट वगैरे हे तुम्हाला रँक देऊ। तर ठीक आहे, मग आजच्या तासिकेमध्ये आपण सुरू करीत आहोत आजचा म्हणजे सराव संच 1 मधील पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी वेळेचं बचत व्हावी यासाठी मी काय केलेलं आहे पहा, अगोदरच इथं काही उदाहरणे सोडून ठेवलेली आहेत, ते समजावून देतो मी तुम्हाला। आणि त्याच्यानंतर मात्र जे उदाहरण आहे पहा ते अपूर्णांकाचं उदाहरण आहे। अपूर्णांकाचं एक सामायिक समीकरण सोडवणं म्हणजे विद्यार्थी थोडंसं घाबरतात, ते आपण इथं व्यवस्थित सोडून पाहूया। चला बघ, पाचवा प्रश्न म्हणजे कालच्या प्रश्नाप्रमाणे आजचा हा काल 4 प्रश्न झाले होते, एक होमवर्कला दिला होता। आजचा प्रश्न पहा, 5m - 3n = 19, m - 6n = -7। तर विधान क्रमांक 1 मध्ये आपण काय केलेलं आहे, या समीकरणाला जशर तसं लिहून त्याला विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 म्हणजेच समीकरण 1 आणि 2 ही नावं दिलेली आहेत। काय कर, 5m - 3n = 19 समीकरण क्रमांक 1, m - 6n = -7 समीकरण क्रमांक 2। आता काय करायचंय तेच आहे की एका पदाचा कुठल्या तरी एका पदाचा x चा किंवा y चा कुठल्या तरी एका पदाचा लोप करायचा। लोप करणे म्हणजे त्या पदाचं निरसन करणे, त्याला गायब करणे, त्याला कमी करणे, त्याला। तर मग या ठिकाणी पाहिलं आपण की इथं 5 आहे, इथं 5 नाही, म्हणजे असं वाटतं की इथं जर 5 असले असते तर 5m कटले असते, म्हणजे त्याचा या पदाचा लोप झाला असता। मग ते करण्यासाठी त्याला या पदाच्या बरोबर आणण्यासाठी म्हणजे या पदाच्या सजातीय पद आणण्यासाठी काय करावे लागेल आपल्याला, या 5 ने समीकरण 2 ला फक्त m ला गुणलं तर होत नाही, समीकरण 2 ला दोन्ही बाजूने म्हणजे ही जी रेड लाईन केलेली आहे ना, या 5 ने समीकरण 2 ला दोन्ही बाजूने गुणून म्हणजे कव्हर हेडिंग लिहिली, समीकरण 2 च्या दोन्ही बाजूने 5 ने गुणून 5m ला 5m -3 ला -3 आणि बरोबर 19 ला 19 म्हणजे हे त्याचं पहिलं विधान जे आहे ते लिहिलेलं आहे। दुसरं विधान कसं आलं, 5 1 इथं काही नसतं, एक असतं बरं का, 5 1 5m, इथं धन चिन्ह असते, धन ऋणच येते म्हणजे प्लस मायनस 5 6 जा 40 आणि n म्हणजे 5 7 30 n आणि ऋण, आणि हे पहा धन ऋण म्हणजे प्लस मायनस मायनसच येते आणि 5 7 35। आता समीकरण 1 आणि 2 आलेले, कोणी म्हणायचं डायरेक्ट याला थोडं सोडून इथं स्टेप तर सोडून इथं तुम्हाला दाखवलेले मी, म्हणजे इथं कसं चिचकट करावं म्हणजे याला सपोर्टिंग वर्क मध्ये म्हणजे सोबतचे काम म्हणून थोडंसं साईडला लिहिलेलं, 1-2 लाईन मध्ये ते होते, साईडला लिहिलेलं छान राहते, हे व्यवस्थित होते। तर जर कोणाला वाटत असेल की सर हे पण पाहिजे आम्हाला तर दाखवलं या ठिकाणी, हे बघा 5 गुणिले m - 6n = -7 गुणिले 5, 5 गुणिले m 5m, धन ऋण 5 7 30 n आणि 5 7 35 मायनस, हे समीकरण क्रमांक 3 आलेलं आहे। आता 1 व 3 चा विचार केला तर काय केलं रे, 5m कटते, तर समीकरणाच्या दोन्ही बाजूंची वजाबाकी ही क्रिया केल्याने 5m हे कटते, त्या पदाचा लोप। मग समीकरण 1 आणि 3 लिहिलेलं आहे या ठिकाणी, समीकरण 1 आणि 3 लिहून वजाबाकीचं क्रियादर्शक चिन्ह लावलंय या ठिकाणी। मग आता
हे प्लस आहे, इथं लपलेलं या ठिकाणी प्लस आहे, प्लसचं उलट मायनस, हा वजाबाकीमध्ये दोन्ही पदाच्या म्हणजे दोन्ही बाजूंच्या पदांची चिन्हे बदलतात. म्हणजे धन असेल तर ऋण होते आणि ऋण असेल तर धन होते आणि ऋण असेल तर धन होते. अशा प्रकारे 5 कटलेलं आहे. आणि आता हे 30 मायनसचे होते, आता ते प्लसचे झालेले आहेत. 30 वजा 3 27 यांनी येते. 35 मायनसचे होते, आता हे प्लसचे झालेले आहे. दोघांची बेरीज केली तर 54 येते. बिलकुल लक्षात येते. 27चा पाडा वरल्या 27 एक 27, 27 दोन्ही 54 म्हणजे 27 एक 27, 27 दोन्ही 54 n बरोबर 2 हे उत्तर आलेलं आहे. मात्र कोणी सांगितलं सर हे थोडं सोडून दाखवा की हे डायरेक्ट कसं केलं. इथं सपोर्टिंग मध्ये दाखवले. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर त्याच्यासाठी सपोर्ट करून दाखवले की 27 n बरोबर 54, n बरोबर 54, 27 गुणिले उलट भागिले 27 एक 27, 27 दोन्ही 54, n बरोबर 2. आता काय करायचं, n बरोबर 2 ही किंमत पहा इकडं. दोन्ही समीकरणापैकी सोपं समीकरण आहे 2 नंबरचं. छोटं समीकरण 2 आहे. मग या 2 मध्ये n ची किंमत लिहू. 2 मध्ये समीकरण 2 मध्ये यांची किंमत लिहू. मग ठीक आहे, लिहायचं. समीकरण 2 मध्ये कव्हर हेडिंग दिली तर छान दिसेल, व्यवस्थित द्यायचं आपल्याला. n बरोबर 2 ही किंमत ठेवून समीकरण 2 या ठिकाणी दिलेलं आहे. m-6 n बरोबर -7, m-6 आणि हे n च्या जागी 2, दोघांमध्ये गुणिले चिन्ह असतं. मग साई दोन्ही 12, -7 अशा प्रकारे m ला m -12चा पक्षांतर केल्याने बरोबरच्या दुसऱ्या बाजूला पाठवल्याने मायनसचा प्लस होते. आणि अशा प्रकारे इथं आहे हे ऋण 7 आणि इथं आहे हे धन 12. दोघांची बेरीज होत नाही तर दोघांची वजाबाकी होते. मग मोठी संख्या 12 आहे. 12 मधून 7 गेल्याने रे 5 येते. बस झालं. विधान क्रमांक 5 काय आहे, विधान 3 व 4 वरून म्हणजे विधान 3 व 4 वरून 3 मध्ये हे उत्तर आलं, 4 मध्ये हे उत्तर आलं. या उत्तराला उकल स्वरूपात या प्रकारे लिहितात. असंच आणखी एक उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. मला वाटलं हे तुम्हाला होमवर्कला द्यावं कदाचित. पण आणखी असं वाटलं की हेही सोडून ठेवावे म्हणजे तुम्हाला आणखी जास्त प्रॅक्टिस करता येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं प्रॅक्टिस होत नाही, थोडंसं विसरतात, कॉलेज सॉरी शाळेचंही काम वगैरे असेल, पण त्यांच्यासाठी आणखी एक उदाहरण सोडून ठेवलेलं या ठिकाणी. उदाहरण असं आहे पहा, 5x अधिक 2y बरोबर -3, x अधिक 5y बरोबर 4. बिलकुल सेम क्वालिटी. पहा काय केलंय मग, समीकरण याला 1 ला 1 म्हटले, 2 ला 2 म्हटले. आता या ठिकाणी पाहिलं की इथं जर 5 असले असते तर 5 कटले असते. सेम डुप्लिकेट. मग 5 इथं आणण्यासाठी बिलकुल पहिल्यासारखंच या 5 ने समीकरण 2च्या दोन्ही बाजूंना 5 ने गुणून, मग गुणलं इथं लिहिले गुणून 5 एक 5x. अगोदर ते हे जशावर तसं, हे समीकरण 1 जशावर तसं. मग 5 एक 5x, 5 5 25, 5 चोक 20. समीकरण 1 आणि 3 आहे. समीकरण 1 आणि हे 3 आहे. आता ते कसं सोडवलंय हे पण ते सोडून दाखवले की हे समीकरण 3 कसं आलं. हे बघा या ठिकाणी 5 गुणिले x आणि 5y बरोबर 4 गुणिले 5 सपोर्टिंग वर्ग याचा अर्थ सोबतचे काम. मग 5x अधिक 25y बरोबर 20 आलं. मग याला आपण समीकरण 3 म्हटलंय. आता बघतोय आपण की काय केल्याने 5 कटतात. तर समीकरण 1 या ठिकाणी लिहिले, 3 या ठिकाणी लिहिले, वजाबाकीने म्हणजे समीकरण 1 व 3 ची वजाबाकी करून बिलकुल याच्यासारखं आहे. पहा तुम्ही सोडू शकले असते, मात्र मला असं वाटलंय की आणखी तुम्हाला 2 उदाहरणे सोडून द्यावी. म्हणजे तुम्ही फक्त याची कॉपी करायची, आपण लिहून काढायचं आणि वाटल्यास आपण न बघताही प्रॅक्टिस करू शकता. मग ठीक आहे, हे 5 कटले. 25 मायनसचे -25 मधून 2 गेल्याने -23y बरोबर मायनस आहे इथे. आणि हे पण मायनस आहे. 2 सजाती चिन्ह असेल तर एक तर यांची बेरीज तरी होते किंवा वजाबाकी तरी होते. तर आता हे -3 आणि -20 -23 झाले. आणि समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर ऋण चिन्ह येत असेल तर त्याचं ऋण धन होते. आज जर आम्ही
प्रत्येक गोष्टीला कारण देण्याच्या मूडमध्ये आहे. हे पहा, मी तो कोणी विचारले कसं हे मायनस मायनस कसं काय होते, तर त्याला कारण आहे समीकरणाच्या दोन्ही बाजूने ऋण 1 ने गुणून, समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऋण 1 ने गुणून, ऋण 1 ने गुणल्यावर ऋण ऋण धन ऋण धन होते. अशा प्रकारे 23 × 23 y बरोबर 1. बिलकुल पाहिल्यासारखं विधान 3 आणि विधान 4 वरून विधान 3 व विधान 4 वरून तो विधान 3 व 4 वरून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. पहा की उकल आलेली आहे x, y बरोबर एक ऋण 1 आणि एक धन. पहा या ठिकाणी x चं उत्तर -1. तुम्ही म्हणजे सर अगोदर हे चालू तुम्ही याचा y तसं नाहीये, ते x 12 कडे बरोबर x चं अगोदर y चं नंतर येत असते. x y -1 आणि -1 च्या नंतर 1 प्लस मध्ये हे उत्तर आलेलं आहे. जर तुम्हाला एक समीकरण सराव संच मध्ये हे जे प्रश्न आहेत ना हे 2-2 गुणासाठी येते, 2 मार्कासाठी. ही सगळी माहिती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पूर्ण लेसन संपल्यावर आपण त्याचा परत एक छोटस रिव्हिजन असते. जसे मी तुम्हाला होमवर्कला प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न मी परत घेऊन सोडतो. म्हणजे जे प्रश्न मी सोडवलेलं नाहीये असं नाहीये. पहा, हे ऑनलाईन क्लास नाहीये, हे तुमचं युट्यूबचं आपलं स्वतःचं A1 क्लास आहे. हे बिलकुल ट्युशनच्या क्लासेस प्रमाणे आहे. सगळे उदाहरण इथे मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, सोडून देणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त एकच काम करा, जर माझं शिकवलेलं तुम्हाला आवडलं असेल, थोडं समजलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला माझ्या क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मग चला आता हे मोठं अवघड उदाहरण आपण त्याला सोडवूया. म्हणजे अपूर्णांकाचं एक सामायिक समीकरण कसं सोडवणे हे 3 गुणासाठी येते. पहा, 3 गुणाच्या प्रश्न तयारीसाठी आता आपल्याला हे कट करावे लागेल. आतापर्यंत आपण फक्त पूर्णांकाचे एक सामायिक समीकरण सोडवून पाहिलेले आहे. अपूर्णांक जेव्हा येतो तर थोडस करायला अवघड जाते. काही त्याच्यात छेद असतात, त्या छेदाचं काय करावं असा विचार करून, आणि ज्यांना थोडंसं जमत असेल, ज्यांना थोडंसं माहीत नसेल, मग ते काय करतात, त्या प्रश्नाला सोडून टाकतात. तर पाहत आपण आजचा मेन प्रश्न म्हणजे हाच आहे. हा आजचा 6वा प्रश्न. वन थर्ड x plus y is equal 10/3. Next, 2x plus 1/4 y is equal 11/4. आता काय करायचं? सरांनी तर सांगितलेलं की एका चलाचा लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढणे, मग दुसऱ्या चलाची किंमत ठेवून मग राहिलेल्या चलाची किंमत काढणे. याच्यात आता x आणि y ची किमती कशा काढायच्या? x ला तर 1/3 आहे, मग हे पद सारखी कशी करायची? इथे 1/3 आहे, इथे 1/4 आहे. मग काय करायचं? बिलकुल घाबरायचं नाही, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजावून देणार आहे. तर पहा आता रीत
विधान 1 1/3x प्लस y बरोबर 10/3 ला जर आपण सोडू म्हणजे काय करायचं, सोडवायचं याचा अर्थ असा आहे की ज्याची भीती वाटायला आपल्याला या छेद 3चं काय करायचं, त्या छेदस्थानी 3 जे आहे त्याचं काय करायचं, तर या छेदस्थानी 3 जे आहे ना त्याचा लोप करायचा आहे. अगोदर लोप कसा करायचा, तर पहा आता या ठिकाणी समजून घ्या. अपूर्णांकाच्या काय सांगते पहा, अपूर्णांकाच्या छेदस्थानी दोन्ही बाजूने जी संख्या आली आहे, अपूर्णांकाच्या छेदस्थानी दोन्ही बाजूने जी संख्या आली आहे तिने म्हणजे याने समीकरणाच्या दोन्ही बाजूने गुणायचं आहे. काय सांगितलं मी, अपूर्णांकाच्या छेदामध्ये जी संख्या आली आहे तिने समीकरणाच्या दोन्ही बाजूंना गुणायचं आहे. म्हणजे ही समीकरणाची पहिली बाजू, ही समीकरणाची दुसरी बाजू, या 3चा लोप करायचा असेल तर त्याला इथं गुणिले करायचं, याला पण गुणिले आणि याला पण गुणिले. मग ठीक आहे, या ठिकाणी 3 लिहूया, 3 गुणिले 1/3 x अधिक y गुणिले 3 बरोबर 10/3 गुणिले 3. परत आहे का, अपूर्णांकाच्या छेदस्थानी जी संख्या आली आहे त्या संख्येनं, हे पहा जेव्हा तुम्ही व्हिडिओ घडीघडीला पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल, तुम्हाला समजेलही. पाहण्याची म्हणजे एवढं न समजण्यासारखं काय नाही. मी काय म्हटलंय, छेदस्थानी जी 2 संख्या आलेली आहे त्या संख्येनं समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचंय. तो ठीक आहे, हे 3 एक अर्थाने हे 3 लसावी आली, लसावी आणि लसावीने समीकरणाच्या दोन्ही बाजूने गुणून. तो ठीक आहे, मग 3 न गुणल्यावर हे 3 कॅन्सल झाले, इथं राहिलं फक्त x. पहा 3 गुणिले y 3y बरोबर हे 3 कटले बरोबर 10 झालं पूर्णांकामध्ये समीकरण. आता भीती वाटत नाही ना. मग याला आपण समीकरण क्रमांक आता सांगू शकतो 1, जे आपण वर लिहितो ना त्याचं नाव द्यायचं. आता हे 1 झालं. मग दुसरं समीकरण त्याला पण तसंच सोडवायचं आहे. आपल्याला काय करायचंय, विधान 2 लिहायचं ते 2x अधिक 4y बरोबर 11/4. याच्यामध्ये पहा पहिल्यासारखं समीकरणाच्या दोन्ही बाजूंना छेद समान आहे, छेद सारखं आहे, छेद आहे 4. बस मग काय, समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 ने गुणून, याच्यासारखं समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 ने गुणून म्हणजे 4 हे 4 ही लसावी आली, छेद समान आहे. मग ठीक आहे, मग काय करायचं, इथं समीकरण 1 ला 4 गुणिले 2x अधिक 1/4 y गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4. मग आता याच्यामध्ये काय होईल, अगोदर 4 दोन्ही इथं तर कटत नाही, 4 दोन्ही 8x अधिक 4 कटले झालं. मग इथं 1y म्हणजे फक्त y, इथं पण 4 कटले म्हणजे 11 आलेला आहे. या ठिकाणी मग हे जे समीकरण आहे हे 1 नंबर आहे आणि हे जे आहे हे 2 नंबर आहे. आता याच्या पुढचं जे काम आहे
ते बिलकुल तुमच्यासाठी नवीन नाही, कारण आतापर्यंत जितके प्रश्न आपण सोडवले ना ते आता याच्यामध्ये तेच आहे. मग आता म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला आता कुठं जाऊन विधान 3 मध्ये प्रश्नच प्राप्त झाले. समजा प्रश्नाचं छोटं रूप प्राप्त झालं, प्रश्नाचं मोठं रूप होतं, दीर्घ रूप होतं, आता प्रश्नाचं लघु रूप आलेलं आहे. त्या लघु रूपला आपण आता इथं लिहूया. म्हणजे x अधिक 3y बरोबर 10 हे समीकरण तुमचं एक आलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली 8x अधिक y बरोबर 11 हे समीकरण 2 आलेलं आहे. आणि बिलकुल पहिल्यासारखं विचार केल्यावर आता काय केल्याने पहा, काय केल्याने कुठल्या तरी एका पदाचा लोप होतो. हे पहा, कुणी म्हणत असेल सर मी 8 मध्ये या XI पदाचा मला लोप करता येते का? हो, तुम्हाला कुठल्याही पदाचा लोप करता येते, फक्त क्रिया बरोबर करायला पाहिजे. म्हणजे आता कुणी म्हणत असेल इथं 8 असले असते तर 8x वजा बाकीच्या क्रियेने कटले असते. मग असं करावं का सगळ्या ठिकाणी? समीकरणाच्या दोन्ही बाजून 8 हो करता येते. 8x 8 नाही 80. पण मी काय म्हणतो सोपं घेऊया की हो. हे बाकी इथं y आहे, हे 3 आहे, इथं 3 असले असते तर 3y. म्हणजे समीकरण 2च्या दोन्ही बाजूने जर आपण 3 ला गुणलं तर समीकरण तिसरं प्राप्त होते. म्हणजे याचा अर्थ असा याला नवीन हेडी देण्याची गरज नाही. आता याच्या खालीच येईल समीकरण 2 ला दोन्ही बाजूंना 3 ने गुणू. मग 1 नंबरच्या याच्या शाळेत असं x प्लस 3y इज इक्वल 10. आता इथं 3 8 24x अधिक इथं काही नाही 1 असतं 3 1 3y बरोबर 11 त्रिक 33. हे आहे परत एकदा नंबर 1 आणि हे आहे नंबर 3. आणि कोणी सांगितलं सपोर्टिंग वर्ब करावं का? तुमची इच्छा करत केलंच पाहिजे. असं तेच सपोर्टिंग आहे. पहिल्यासारखं सपोर्टिंग वर्ब आहे. सपोर्टिंग वर्ब काय आहे? सोबतचे काम काय आहे? 3 न याला म्हणजे 3 गुणिले कंसात 8x अधिक y बरोबर 11. 3 8 24x अधिक 3 1 3y बरोबर 11 3 33. आता इथे विचार करायचं की काय केल्याने 3 ने गुणाकार केलेला आहे, हे उत्तर आलेले. आता इथं काय केल्याने हे 3 करतात वजा बाकीने. म्हणजे विधान नंबर 4 समीकरण 1 व 3 ची वजाबाकी करून हे पहा, तुमच्या समोर अपूर्णांकाचे प्रश्न आले होते. विद्यार्थ्यांना हा दीर्घ प्रश्न वाटला. त्याच्यात प्रश्न आला होता 3चं आणि हे 3चं 4चं काय करावं? अपूर्णांकाचं पूर्णांकात रूपांतर कसं करावं? तर छेदांचा लसावी काढून. म्हणजेच कसं, जर दोन्ही बाजूचे जे छेद समान आहे तर त्या छेदानेच काय करायचे? समीकरणाच्या दोन्ही बाजूने गुणायचे. इथं 3 इथं 3 अशा प्रकारे इथं 3 इथं 3 हा लघुरूप आलं. खाली तसंच केलं, लघुरूप आलं. आणि या लघुरूपांची वजाबाकी करायची. म्हणजे लघुरूप जे आहे ही वरी आहे x अधिक 3y बरोबर 10. त्याच्या खाली 24x अधिक 3y बरोबर 33. वजाबाकी ही क्रियादर्शक चिन्ह आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे.
वजाबाकी म्हटल्यावर सगळे चिन्ह बदलतात, सगळे चिन्ह बदलतात. म्हणजे हे धनचं मायनस, हे मायनस आणि हे मायनस. या ठिकाणी यांचा प्रश्न मिटला. हो, यांचा प्रश्न मिटला. काय झालं बायाकडे? इथं काही नाही तर एक आहे. 24 मधून एक गेलं ना रे, -23. -23x बरोबर -33 मधून 10 गेल्याने -23. बस मग काय आता याला आता या ठिकाणी आपण सोडून पाहूया की हे मायनस आणि हे मायनस प्लस होतात, म्हणजे उत्तर येईल म्हणून 23x बरोबर 23. 23x बरोबर 23. ऋण ऋण धन झाले. कसे झाले? समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऋण 1 गुणून मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याला कारण. अशा प्रकारे मग 23 1 23 हे आलेलं आहे उत्तर. x ची किंमत 1. आता चौथं विधान झालं. पाचवं विधान. आता x ची किंमत लिहून समीकरण, हे बघा दोन्ही समीकरणापैकी कोणतं लघु समीकरण दिसते? मला हे लघु समीकरण दिसते. मग याच्यामध्ये समीकरण 1 मध्ये x बरोबर 1 ही किंमत ठेवून मग 1 लिहायचं. म्हणून x अधिक 3y बरोबर 10. x अधिक 3y बरोबर 10. ठीक आहे ना. x च्या जागी 1 लिहायचं. अधिक 3y ला 3y बरोबर 10 ला 10. 1 चा पक्षांतर करा. 3y आपल्या जागी 10 आपल्या जागी 1 चा पक्षांतर मायनस होईल. 3y बरोबर 10 वजा 1 9. मग y बरोबर किती? 3 1 3 3 3 9. पहा हे उत्तर आलं विधान 4. हे उत्तर आलं विधान 5. म्हणजे 6वं आणि लास्टचं विधान. विधान का वाढले याच्यामध्ये? हे वरी सोडवल्या कारणाने थोडेसे विधान वाढले. मग इथं लिहूया आपण विधान 4 व 5 वरून. विधान 4 व 5 वरून उकल x, y. x ची किंमत आली होती 1 आणि y ची किंमत आली होती 3. अशा प्रकारे हे समीकरणाची उकल आलेली आहे. मी तुम्हाला वास्तव संख्या सांगितली होती ना, धन पूर्णांक, ऋण पूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांकामध्ये. पहा अपूर्णांकाचा हा प्रश्न होता. 3 मार्कासाठी प्रश्न येते. आणि पहा अवघड काय आहे, थोडस जास्त नाही हे इथं जरासा. समजा जे विद्यार्थी जास्त डोकं लावत नाही, पटकन लावत, त्यांनी काही घाबरायचं कारण नाही. माझा व्हिडिओ, आपल्या क्लासचा व्हिडिओ 2-3 वेळेस पाहायचा. अहो आता ते अँड्रॉइडचा जमाना आहे. प्रत्येकाच्या घरी एवढं मोठमोठ्या टीव्ही असतात. मग टीव्ही मध्ये तुम्ही हे केला कनेक्ट करा. टीव्ही मध्ये घरी बसल्या या मोठ्या क्लासचा बिलकुल फायदा घ्या. 1-2दा पाहिले की तुम्हाला कुठले, अहो तुम्ही स्वतःची क्लास स्वतः घरी तयार करू शकता. आपल्या मित्रांना बोलवा, त्यांनाही आपले हे जे चॅनल आहे हे शेअर करा आणि त्यांनाही सांगा. आणि बसून आपल्या घरी आपला अभ्यास करा घेऊ. कुठेही जाण्याची गरज नाही. कशाला पैसे खर्च करता? अहो एवढं तुम्हाला सोपं समजावून सांगत आहे मी. आपल्या घरची क्लास आहे. मला काय पाहिजे? फक्त तुमचं साथ पाहिजे, तुमची सोबत पाहिजे. जर तुम्ही मला लाईक केला, मला पसंती दिली, माझ्या क्लासला लाईक केलं, शेअर्स केलं, सबस्क्राईब केले, बस झालं. माझी मेहनत सफल झाली. म्हणजे विद्यार्थ्यांनी मला पसंती दाखवली असं आहे. हे पहा, जर तुम्ही दररोज हे व्हिडिओ पाहत असाल आणि विद्यार्थी शेअर करत असाल तर पहा मग पुढच्या तासिकला याच्यानंतर मग जेव्हा भूमिती येईल पहा, त्या भूमितीचा विचार करा. भूमिती तुम्हाला इतकं सोपं करणार आहे की ज्यांना भूमिती जरा पण अवघड जात असेल त्यांना वाटणार नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा अपूर्णांकाचा प्रश्न होता. परत सांगण्याची गरज नाही. तरी पण जर कोणाला आणखी समजलं नसेल
तर एकदा परत सांगतोय, प्रश्न दिला होता 1/3x + y 10/3 2x + 4/y = 11/4. आपण नंबर 1 ला सोडवले. सोडवण्यासाठी छेदाचा लोप करायचा आणि छेदाचा लोप करण्यासाठी त्याचा लसावीच 3 येते. म्हणजे दोन्ही छेद जे आहे ना त्या छेदाने समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचं. मग इथं 3 न गुणलं, इथं वायला वाय लावून या साईडला इथं 3 आलं तर प्लस मध्ये 3 होईल, तसं नाहीये. इथं वाय घेतलं 3 घेतलं, इकडं पण 3 घेतलं, हे 3 कटलं x + 3y, हे 3 गुणिले 1 3y, हे 3 कटले 10, हे लघुरूप आला x + 3y = 10. खाली सुद्धा तसंच केलं 2x + 4 1/4 = 11/4. तर या ठिकाणी x ची 4 दोन्ही 8x, 4 कटले आणि इकडे सुद्धा 4 कटले, हे 11 आलेलं आहे. 8x + y = 11 आणि हे समीकरण 2 आलेले. आता हे समीकरणाचं लघुरूप आल्यानंतर जेव्हा आपण त्याला लिहिलं तर या ठिकाणी असं वाटते, काय वाटते की कोणत्या पदाचा लोप तरी करावा लागेल. तर सरळच आहे, सोपं पद घ्या की हे 3 घेतले, 3 न जर गुणाकार केला समजा अशा प्रकारे पहिलं जशातच असेल 3 8 24 3 1 3 11 3 33. दोघांचा विचार केला तर वजाबाकीने वायचा लोप होतो, वजाबाकी केली चिन्ह बदलले तर या ठिकाणी 3y कटले, -24 मध्ये हे केलं -23, इकडे -23 झाले. कारण बेरीज होत नाही, वजाबाकी झाली 23 झाली, ऋण धन झाले 23 1 आलं. समीकरण 1 मध्ये x = 1 ही किंमत ठेवून अशा प्रकारे x + y = 3 1 + 3y = अशा प्रकारे किंमत करून आपण y = 3 ही किंमत आणलेली आहे. विधान नंबर 5 मध्ये आपण लिहिलेलं आहे 4 व 5 समीकरणाची उकल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं क्लास आपलं संपलेला आहे. उद्यापासून किंवा उद्याला जो टॉपिक आहे तोही तितका मस्त आहे आणि जबरदस्त आहे आणि एकदम सोपा आहे. डबल नंबर फिगरचा प्रश्न आहे. डबल नंबर फिगरचा प्रश्न म्हणजे काय असतो? आता समजा प्रश्न आला 15x + 17y = 32 आणि मग खाली आलं 17x + 15y = 32. आकडा तिकडा काही हो, आम्हाला याच्याशी घेणं नाही. इथं फक्त तुम्ही पहा, जे कालच्या तासिकेला आपण सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये काय आहे, इथं 15 आहे, इथं 17 आहे. म्हणजे x चा सहगुणक 15 आहे, तोच y चा सहगुणक आहे आणि जो y चा सहगुणक आहे तो x चा सहगुणक आहे. पण या प्रश्नाला आता एक सामायिक समीकरणाच्या स्वरूपानं कसं सोडवायचं, याच्यात पदे सारखी कशी करायची, कोणत्या संख्येने कसं गुणायचं, हे सगळं मुद्द्याला मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की आपल्या क्लासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येकापर्यंत आपलं हे जे टॉपिक आहे हे पोहोचवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा क्लास संपलेला आहे. गुड बाय.